या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल, नेमका घटनाक्रम काय आहे आणि असंतोषाचं नेमकं कारण काय? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एमआयएम कडून इम्तियाज जलील आणि त्यांचे समर्थक सकाळी 12च्या सुमारास बायजीपुऱ्यात रॅली काढली होती। त्या रॅलीच्या सुरुवातीला लोकांनी काळे झेंडे दाखवून त्यांना तिथून जाण्यास सांगितलं होतं, मात्र इम्तियाज जलील यांनी मार्ग बदलला। त्या परिसरामध्ये काँग्रेस आणि एमआयएम अशी एक लढत होत आहे आणि अशा स्थितीमध्ये त्या परिसरात प्रचार करू नये असं त्या विरोधी पक्षातल्या उमेदवारांचं म्हणणं होतं, कारण तो उमेदवार हा एमआयएमचा बंडखोर आहे। गेली 10-12 वर्ष एमआयएम मध्ये काम करून सुद्धा माझ्यावर अन्याय केला गेला आणि पैसे देऊन तिकीट वाटले गेली असा थेट आरोप त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केला आणि त्यामुळे त्याच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवत बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र बायजीपुरा, त्यानंतर कैसर कॉलनी आणि जिंजी परिसरामध्ये ही पदयात्रा आल्यानंतर दोन गट आमने-सामने आले। कैसर कॉलनीमध्ये एक काँग्रेसचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला आहे आणि त्या भागातून ती रॅली काढू नये आता थेट त्या पक्षाच्या उमेदवारांचं म्हणणं होतं। त्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही एमआयएमचे कार्यकर्ते या परिसरात येऊ नये, तरीही दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांवर घोषणाबाजी सुरू होती। दरम्यानच्या काळात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर ते एकमेकांवर हल्ला करायला सुरुवात केली। ज्या भागातून म्हणजे कैसर कॉलनीच्या त्या मुख्य रस्त्यावरून पुढे जात असताना इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जवळपास 8 ते 10 लोकांनी दोन्ही बाजूला हल्ला करायला सुरुवात केली होती। त्यांना मारहाणही झाली। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर फेरोज नावाचे एक माजी नगरसेवक आहेत, ते इम्तियाज जलील यांच्या गाडीमध्ये बसले होते। त्यांच्या डोळ्याला मारहाण झाली होती आणि त्यांना डोळ्याला लागलेला आहे। अशा स्थितीमध्ये पोलिसांनी तातडीने तिथे येऊन दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं होतं। आता या परिसरामध्ये शांतता प्रस्थापित झालेली आहे। मात्र इम्तियाज जलील हे जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्ष एमआयएमची वाढ आणि विस्तार व्हावा म्हणून प्रयत्न करत होते, त्यांच्यावरच अन्याय केलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये एमआयएमचा जो विचार आहे तो राहिलेला आहे आणि त्यामुळे या परिसरात एमआयएमला आम्ही येऊ देणार नाही अशी भूमिका त्या सगळ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी घेतलेली होती आणि त्यांचे समर्थक आणि एमआयएमचे समर्थक इम्तियाज जलील यांच्यासोबत अन्य लोक जी रॅली काढत होते त्या दोघांमध्ये ही सगळी हमरीतुमरी आणि मारामारी झालेली आहे। आता इम्तियाज जलील हे घरी गेलेले आहेत असं कळते, कारण आज संध्याकाळी ओवीसी यांची आमच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सभा आहे। सभेपूर्वीच हा राडा झाल्यामुळं एमआयएमची काय स्थिती झाली आहे यावर आता चर्चा सुरू झाली, कारण 2013-14 या वर्षामध्ये एमआयएम हैदराबादहून मराठवाड्यात शिरकाव घेतल्यानंतर मोठं हे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मिळालं होतं। 2014 इम्तियाज जलील हे खासदार आमदार झाले होते, त्यानंतर ते खासदार झाले। आमदार खासदार दिलेल्या या मुस्लिम बहुल भागाला न्याय दिला जात नाही असा आरोप आता इम्तियाज जलील आणि त्यांच्या टीमवर केला जातोय आणि त्यामुळं ही आता इम्तियाज जलील यांच्यासमोर एमआयएमचे दोन गट उघडपणे पडलेले आहेत। एक गट आता समोर काँग्रेस एमआयएम मध्येच दोन गट पडलेले आहेत। हे दोन गट पडण्यामागचं नेमकं कारण काय आणि याची सुरुवात कधी झाली? इम्तियाज जलील यांनी तिकीट वाटपामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि जे एस्टॅब्लिश नगरसेवक होते, जे मागच्या निवडणुकीत निवडून आले होते, त्यांना तिकीट दिलं नाही असा एक आरोप सुरू झाला होता। सुरुवातीला ज्या दिवशी उमेदवाराची यादी जाहीर झाली त्या वेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं मुस्लिम बहुल भागामध्ये काही ठिकाणी त्यांचे फोटो पायदळी सोडवण्यात आणले होते आणि त्यांचा विरोध निषेध केलेला होता, कारण एमआयएमला अभूतपूर्व यश मिळवून देण्यामध्ये सगळ्या मुस्लिम नगरसेवकांचं कार्यकर्त्यांचं काम आहे आणि ते सुद्धा त्यांनी जाणून घेतलं नाही। स्वतःची मनमानी सुरू केली, कुणाचं ऐकायचं नाही, पैसे देऊन ते तिकीट वाटप करायचे असे वेगवेगळे आरोप त्यांच्या विरोधात झालेले आहेत आणि त्या विरोधामुळं लोकांचं एक मत चाललं आहे की इम्तियाज जलील हे खरंच एमआयएमच्या माध्यमातून मुस्लिम लोकांचा आधार बनण्याऐवजी त्यांना त्यांच्यामध्ये गट पाडतायत, त्यांच्यावर अन्याय करतायत आणि त्यामुळं हा रोज अधिक वाढत चाललेला आहे। त्यामुळे आता अनेक एमआयएम मध्ये जे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते, जे उत्साहानं काम करत होते, जे नगरसेवक होते, ज्यांना तिकीट नाकारले आता या निवडणुकीत, ते कोणी काँग्रेसमध्ये, कोणी वंचित बहुजन आघाडीकडून, कोणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट घेतली आणि ते एमआयएमच्या विरोधात बंड पडलेले आहेत। त्यामुळं तिकीट वाटपामध्ये झालेली बाब आणि त्यांच्यावर सातत्यानं एकतर्फी निर्णय घेतला असा आरोप या दोन्हीच्या बाजूनं
ज्या ज्या भागामध्ये त्यांनी ही स्थिती निर्माण केली आहे किंवा जिथं जिथं या निवडणुकीत बंडखोरी झालेली आहे त्या सगळ्यांकडून त्यांच्या समर्थकांकडून इम्तियाज जलील यांचा विरोध केला जातो आणि त्या विरोधातूनच तेव्हा आज सकाळची त्यांनी ही रॅलीला पदयात्रेला सुरुवात केली तेव्हापासूनचा हा विरोध दिसतो आहे आणि आता पुढचे 7 दिवस हे MIM ला प्रचार करावा लागणार आहेत आणि मुस्लिम बहुल भागातूनच आता जर विरोध होत असेल तर काय होणार हा प्रश्न MIM च्या समोर नक्की